मात्र निवडलेले 11 खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. चला लगेच सामना सुरू करायचा. आता अधिकचा वेळ घ्यायचा नाही प्लीज. सूचना राहील या ठिकाणी. यस लेट्स प्ले. आमचे महाडिक सर अलिबाग यांचा इशाराला डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी जय चव्हाण आणि त्यांच्या समोर असतील स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुनील पाटील. स्पेअर लेग पंच हिरामन भोसले यांना पण पाहता इन ॲक्शनमध्ये. मॅच नंबर 3 दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. पहिला बॉल खोदून काढलाय. अगदी आपण पहिला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा फटका. त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा घेतल्या. दोन्ही फलंदाजाने डावाला सुरुवात केली आहे. अकाउंट ओपन झालं सुनील पाटीलचं. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. अकाउंट ओपन झालंय खरं तर रावे संघाचं. 2 धावा आल्या. चला पंच आहेत मैदानामध्ये, निर्णय घेतील. करंजाडे संघ आपण पाहिला तर पनवेल परिसरामध्ये सर्वाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होणारा संघ. डे नाईट क्रिकेटमध्ये हा संघ आपण नेहमी पाहत असतो. आणि बघा बरोबर थोडंसं अमरेल टाईप फिल्डिंगचं विवरेशन. कट केला बॉलला मागे चाललाय. जबरदस्त फिल्डिंग. बॉलला थांबवलंय आणि त्या ठिकाणी 1 रन या चेंडूवरती आपण मिळताना पाहता. स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्येत बदल. 3 धावा. बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी लागताना पाहताय. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्लेमध्ये जर का स्टार्ट चांगला मिळाला, मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये जर का खरं तर पॉवर प्लेमध्ये रावे संघाला यश मिळालं तर डेफिनेटली पहिल्या सत्रामध्ये 50+ टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा खेळाडू खरं एक संघ आणखीन एक रावे संघ जो सुपर 5ला गेलाय ओमकार पाटीलचा, ज्या टीममध्ये सर्वाधिक डाव्या हाताचे फलंदाज होते, तो संघ आपण सुपर 5ला जाताना पाहिला. आणि याही वेळ आपण पाहिला खरं तर आणखीन एक राव्याचा संघ आपण पाहता स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे, ज्या रावे संघाने वेचुंबे संघाला पराभूत केलं होतं. तो इथे पहिल्या सामन्यामध्ये खरं तर दिघाटी संघाला पराभूत करत कनिष्कान काव्या 11 रायबादेवी राबे बी संघ दुसऱ्या फेरीमध्ये आला. तर एका बाजूने गोवटणे संघाला पराभूत करत करंजाडे संघ सेकंड फेरीमध्ये पोहोचला. बिग फाईट, मोठी लढत. जयवरती थोडंसं प्रेशर, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण पण होताना पाहत आहे. आणि इथे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये राऊंड द विकेट. शॉट ऑफ लेन एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. लाईन चांगली होती बॉलची, उजव्याच्या बाहेर बॉल आपण पहिला राईज झाला, हलकीशी एज घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. खेळाडू बाद. पहिला धक्का बसतो टीम रावेला. पहिला खेळाडू बाद झाला आणि आपण पाहताय खरं रावे संघाला पहिला धक्का बसला. टॉस जिंकून करंजाडे संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं रावे टीमला. चला नेक्स्ट लढतीसाठी आता दोन्ही टीम रेडी राहा. पण मोठी लढत पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. अजून एक 11 स्टार तारा स्वस्तिकचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने हरेश मुंडेचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. परंतु नौका खेळाडू चालला मैदानाकडे. आदित्य पाटील हा फलंदाज. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2 जानेवारी ते 6 जानेवारीच्या दरम्यान याच मैदानावरती होईल, ज्यामध्ये या विभागातले खेळाडूंचा तुम्हाला टॅलेंट त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेतला आयकॉन खेळाडू आदित्य आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. गुडघा टेकत फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला अगदी वेगवान चेंडू होता, बुंध्यामध्ये टाकला होता. टो क्रशर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. गती भरपूर होती. बघा थोडीशी दुखापत झाली, त्याला बसवा खरं आपल्या गुडघ्यावरती बसवा, थोडं प्रेस करा त्यांना. काल देखील पारगावमध्ये अशीच घटना घडली आणि त्या ठिकाणी सावरकरचा संघ खेळाडू दरम्यान तर थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे खरं तर क्रिकेटमध्ये सेफ्टी गार्ड्स फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कंपनीमध्ये एखाद्या गेलो तर तिथे पहिलं लिहिलं असं एक स्लोगन, सेफ्टी फर्स्ट. आणि इथे देखील तुम्हाला सेफ्टी किट्स वापरावे लागतील. या खरं तर टेनिस बॉलमध्ये देखील आपण पाहता आजकाल आपण पाहता डोळ्यांना देखील सेफ्टी परिधान केलं. तर
ते देखील परिधान करून आपण खेळाडूंना पाहतोय आणि खरं तर गार्ड्स देखील लावून मात्र मैदानामध्ये खेळाडू पण उतरताना पाहिले, कारण ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. दुखापतग्रस्त एखादा खेळाडू झाला की मग भरपूर त्याला वेळ मात्र क्रिकेटपासून लांब राहावं लागतं. यावेळेला देखील आपण पाहिला वेगवान बॉल लाईन चेक करतील पंच, उजव्याच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना तुम्ही पाहता त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आला. आमचे खरं तर उसारली डेरोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय दादा भगत अंकल यांचे इथं आगमन. चला या पण मंचावरती आपलं स्वागत. सर्व आमचे उसारलेचे पाठीराखे मोठ्या संख्येने इथे आले, त्यांचं देखील आपण करूया वेलकम स्वागत. यावेळेला बरोबर बुंधात टाकला हा चेंडू होता, टोक क्रशिंग यॉर्कर होता, लाऊड अपील झाली होती, परंतु बॉलची लाईन आपण जर पाहिली डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर होती, त्यामुळे इथे पंचांनी चेंडूला निर्धाव घोषित केलं. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट चेंडू आपण पाहताय. पूर्वी कर तर या परिसरामध्ये स्पर्धा व्हायच्या, परंतु शेतामध्ये व्हायच्या, परंतु आता एक चांगलं क्रीडांगण तयार झालंय. त्यामुळे हे क्रीडांगण या विभागाचं केंद्रबिंदू बनलं क्रिकेटचं, जिथे मोठ्या संख्येने आगामी कालामध्ये देखील तुम्हाला स्पर्धा होताना पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. यावेळेला फटका फसला होता, हलकीशी एज लागून बॉल मागे चालला होता, परंतु सेफ लँडिंग चेंडू झाला. आदित्यला देखील संघर्ष करावा लागतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये जयने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4, गडी बाद केला एक. ग्रेट स्टार्ट. पॉवर प्ले मध्ये मात्र चांगली सुरुवात करून दिली टीम जय हनुमान करंजाडेला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावर. त्याला सेकंड ओव्हरमध्ये आला मागच्या सामन्याचा हिरो सागर म्हात्रे. समोर खरं तर आपण पाहता रमेश संघाचा अतिशय आक्रमक खेळाडू, की फॅक्टर फलंदाजी मधला सध्याच्या घडीचा आपण जर पाहिला तर मुख्य फलंदाज असेल रावेश संघाचा. या संघाचा आपण पाहिला विचार करा एकंदरीत तर त्याला आता मात्र एक मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळ करावा लागेल. त्याच्याकडे असणारं खरं तर कॅलिबर त्याला मैदानामध्ये आता सिद्ध करून दाखवावं लागेल. राऊंड द विकेट डाऊन द ग्राउंड खेळत असताना अलॉंग द कार्पेट बॉल ऑन साईडला टर्न केलाय. प्रचंड वेगाने निघाले होते खेळाडू, परंतु नकार दिला आदित्यने. एक धावाली. सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो झालाय. बॉल कलेक्ट करत असताना सागरकडून चूक झाली. दरम्यान 2 धावा घेत असताना मग आता दोन्ही फलंदाजांना रावेश संघाकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे किमान 40+ रन कशा करता येतील आता हाच तुमच्या कदर माइंडमध्ये मानस असावा लागेल. तुम्हाला माइंड सेट करूनच खेळावं लागेल, तेव्हाच तुम्ही करंजाडे संघासोबत फाईट करू शकता. त्यामुळे इथून पुढचा प्रवास अतिशय खडतर राहील रावे टीमसाठी. पार्टनरशिपकडे महत्त्व दिलं जाईल, भागीदारी फार महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. स्ट्राईक रेट देखील तुम्हाला आता थोडासा द्विगुणित करावा लागेल आपल्या संघासाठी. स्टेप आउट झाले. हा फटका आपण जर पाहिला फसला ऑन साईडला खेळत असताना फिल्डर डाऊन द बॉल आणि महत्त्वाचा विकेट गोल्डन विकेट मिळालाय. खरं तर जय हनुमान करंजाडे संघाला खेळाडू बाद झालाय सुनील पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साई बुलाते. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. शोभूनी दिसेत बारका माई तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर करा या धावून येती भक्तांच्या ठाई. ओम साईराम. पॉली मांगवा. पॉलीचं आगमन रील स्टार कच्चे गणपती बनवणारा एक आमचा एक चांगला कलाकार आहे पॉली. त्यांच्या रील्स प्रचंड व्हायरल आहेत. मेला प्रवीण गायकर यांना प्रचंड त्यांची ती रील्स आवडली, ते भरपूर खुश झाले होते त्यांच्या रील्सवरती.
नवीन फलंदाज मैदानाकडे मग जाताना पाहता विशाल पाटील, आणखीन एक करदर पिच हिटर त्याला म्हणता येईल लेदर क्रिकेटमध्ये असं म्हणतात पिच हिटर, मधल्या फळीतला आक्रमक खेळाडू तो मात्र मैदानाकडे दाखल झाला. तर आता प्रवाहाच्या दिशेने तुम्हाला खेळावं लागेल, धावसंख्या मोठी उभा राहावी लागेल या मॅचच्या दरम्यान. सागर मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल यॉर्क, क्या बात आहे, ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. कदर अशा चेंडूवरती प्रतीक स्लॉग हिट करायला हवं होतं, गुडघा टेकत अगदी आपण पाहिला पार्टनरशिप किंबहुना ड्राईव्ह तरी करायला हवं होतं. पण इथे आपण पाहिला चांगला बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाही आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा करदर आपण पाहिला कही पे निगाह है कही पे निशाणा, ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होतोय फलंदाजाकडून. वेग जास्त आहे करदर सागरकडे, टप्पा अचूक आहे, त्याचा लाईन चांगली आहे. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. यावेळेला आपण पाहिला थोडासा पॅडलाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता, अगदी पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आणि इथे खरं तर आपण पाहिला हा डॉट, सलग 2 डॉट बॉल खेळतोय त्या ठिकाणी विशाल. त्यामुळे एखादा मोठा फटका करून आपला डॉट बॉलचा प्रेशर रिलीज करता येईल का त्याला हे पाहायचं आहे, की बहुना स्ट्राईक रोटेट करेल हे देखील पाहावं लागेल. एक एक रन महत्त्वाच्या राहतील. यावेळेला फुल टॉस लॉफ करत असताना बॉल गॅपमध्ये चाललाय, फ्लायटी अँड मायटी. आणि इथे आला हा षटकार विशालच्या माध्यमातून, संघर्षमय षटकार. टीमला मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. गदरता झाली आक्रमणाला. सागरचा फुल टॉस, त्याच्यामध्ये फुल टोल वसूल करणारा हा फटका. लॉफ करत असताना व्ही सेपमध्ये टायमिंग चांगलं होतं, गॅपमध्ये फटका होता. आणि तिथे आपण पाहिल्या 6 धाबा. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला वेगवान, आणि ते एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. बघा हलकीशी एज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर लगेच प्रत्युत्तर सागरने दिलं विशालला. 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक खेळाडू बाद झालाय टीम रावेचा. आणि एका बाजूने आदित्य पाटील, 2 बंधुराज एकाच विकेटवरती आहेत. रावे गावाची आन बान शान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये करतील का हे पाहायचं आहे. अखेरच्या अंतर्गत हे गाव आहे आणि प्रचंड मोठा उत्साह तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून या गावामध्ये पाहिला. आणि या गावाची ओळख पाहिली तर अगदी यानंतर पुढच्याच वर्षामध्ये आपण जेव्हा पदार्पण करू तेव्हा राव्याची यात्रा प्रचंड फेमस आहे. मोठ्या संख्येने खरं तर आपण पाहिले अनेक भक्तगण या गावामध्ये सहभागी होतात, मोठा उत्साह तिथे आपण पाहिला. आणि आज मात्र पुन्हा एकदा आपल्या गावाची, आपल्या संघाची प्रतिष्ठा पणाला लागली. आणि समोर आहे संघ पनवेल परिसरातला करंजाडे, जो परिसर आपण पाहिला आता खरं तर झपाट्याने विकसित झाला आहे. करंजाडे नोड आपण जर पाहिला तर मोठी लोकवस्ती वाढू लागली, प्रचंड मोठ्या प्रमाणात मायग्रेशन त्या ठिकाणी झालं आहे. विविध प्रांतातील विविध भागातील लोकवस्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि त्याच परिसरातून मात्र आलेला हा खेळाडू, खरं तर हा संघ आपण पाहताय जय हनुमान करंजाडे, आणि त्या संघाचा खेळाडू आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आलाय भावेश दमडे. यावेळेला आपण पाहिला घुटना टेक आणि बॉल मागेच चाललाय. धावा कशा का होणार येणं गरजेचं आहे. हलकीशी एज लागली, बॉल मात्र थर्डमॅनला बीट करून मागे चालला, सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. चार धाबा या फटक्यावरती आल्या आणि 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती आपण लागताना पाहत आहे. 3 गडी बाद 16 धाबा. आपण प्रेडिक्शन केलं होतं किमान 40+ च्या आसपास पोहोचायचं आहे. रावेश संघाकडे बॉलिंग युनिट चांगला, बॉलिंग अटॅक चांगला, त्यामुळे तुम्हाला 40+ धाबा करावा लागतील, किंवा त्याहीपेक्षा जास्त कशा करता येईल याकडे आता लक्ष द्यावं लागेल फलंदाजांना. 2 भाऊ मैदानामध्ये गावाची खरं अस्मिता जपण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत असताना आदित्य स्ट्राईक एंडला.
स्विच हिट करायचा आहे, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, पण इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळत असताना आपण पाहू शकाल. फलंदाज आदित्य, मागचा बॉल थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी एज लागून बॉल मागे ट्रॅव्हल होताना आपण पाहिला, ज्या ठिकाणी चौकार मिळाला नशिबाने. आणि आता इथे देखील आपण पाहत आहे खरं तर 16 धावा फलकावर त्यात. धावसंख्या 16, लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहू शकाल. याच विभागातील खरं तर हमरापूर विभागातील आमचे रावेगावचे मित्र राहुल पाटील, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खरं तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो. एक उत्तम समालोचक देखील आहेत, त्यांचा देखील नक्कीच आपण आवाजाचा उल्लेख करू. त्यांना देखील पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यावेळेला देखील हलकीशी एज लागली, बॉल मागे चालला, फाईनचा फिल्डर बॉलला थांबण्याचा प्रयत्न करतोय अगदी लास्ट मोमेंटला. क्या बात आहे, ग्रेट एफर्ट्स, कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले. 100% डेडिकेशन ज्याला म्हणतात ते मात्र दिलंय. फिल्डर त्या ठिकाणी होते जय भोईर, स्टायलिश खेळाडू आहेत आणि त्यांनी बॉलला थांबवलाय. जरूर मागे चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्येत बदल, एकूण धावा फलकावरती लागताना आपण पाहतात 3 खेळाडू बाद 18 धावा. दुपारचं सत्र आहे आणि आता आपण जर पाहिलं सूर्य देखील अगदी डोक्यावरती येऊन पुढे चाललाय. आणि त्यानंतर आपण पाहिला अशा परिस्थितीमध्ये मात्र आता धावा कशा येतील, धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. प्रवाह आपण जर पाहिला हवेचा, त्या दिशेने तुम्हाला फटके घ्यावे लागतील. 18 धावा फलकावर लागताना पाहत आहे भावेश हे षटक. याही वेळेला आपण पाहिला का विकेटच्या मागे हा तिसरा खेळाडू बाद झाला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र इथून बाद व्हावं लागेल. आदित्य पाटील या फलंदाजाला मोठा धक्का असेल टीम रायबादेवी रावे बी संघाला. चला 11 स्टार तारा संघाचा संघनायक आणि एका बाजूने उसारली संघाचा संघनायक, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढच्या लढतीचा आपण टॉस करणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. पण इथे बघा आल्या नशिबाचा चौकार, मोमेंटम शिफ्ट करणारा हा फटका होता. निखिलच्या बॅटमधून आला हा चौकार रावे टीमसाठी. संपेल आम्ही इशारा करू. यावेळेला आपण पाहिला करता थोडे स्टेप आउट झाले होते, बिगिट करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7.33च्या सरासरीने रावे संघाच्या स्कोर कार्डवर धावा आल्या, त्या म्हणजे 4 गडी बाद 22. चला तारा आणि उसारली दोन्ही संघाचा कर्णधार या आपण टॉससाठी. आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही पनवेल तालुक्याचे संघ तुम्हाला एकमेकांच्या सामने खेळताना पाहायला मिळतील. तर मी विनंती करेल 11 स्टार तारा संघाचा संघनायक आणि एका बाजूने गावदेवी उसारली संघाचा संघनायक. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 22 धाबा या धाव फलकावरती आपण आतापर्यंत लागताना पाहत आहे. शेवटचं षटक राकेश भोईर यांचं इथं आगमन. कॅप्टन उसारली संघाचे आपण पाहत आहे. तर शेवटचं षटक असेल आणि स्वतः सनी कैकाडी प्रचंड ॲग्रेसिव्ह, प्रचंड एनर्जॅटिक खेळाडू या संघाचे. रायगड जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही तिथे सनीदादांचं नाव नाही. गोलंदाजी मार्कवरती आलाय. या षटकामध्ये एक बदल केला, लगेच नाव चेंज करा. आपण माघार घेतली आणि समोर आता लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी आपण येताना पाहत आहे.
लोकेश भगत. यस, उत्तम जोशी प्रचंड अनुभवी खेळाडू तारा संघाचा लोकेश भगत यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. लास्ट ओव्हरची स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि बघा अंतिम षटकामध्ये डू ऑर डाय, करो या मरो, भूतकाळ विसरायचा. 3 षटकामध्ये काय घडलं यापेक्षा आता येणाऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील यावर विश्वास ठेवून मात्र निशांत आणि त्याच्या बरोबरीने निखिलला कामगिरी करायची आहे. लोकेश भगत शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हापाम जॅक करत असताना चेंडूने उंची घेतली, अंतर कमी कापलंय. फिल्डर पोहोचतील का तर पोहोचलेले होते, परंतु झेल बघा सुटला. अगदी त्यांच्या चेस्टवरती बॉल आदळला. 2 हातांच्या मधून बॉल त्यांच्या चेस्टवरती पडला आणि इथे आपण पाहिला 2 धावा मिळताना पण बघा जीवनदान मिळालं. हाफ ट्रॅकर चेंडू होता, असं वाटलं एखादा स्कोरिंग शॉट येईल, एखादा मोठा फटका येईल, पण तसं काय झालेलं नाहीये. परंतु त्यात बॉलवरती जीवनदान मिळालं निशांतला. 2 धावा आल्या, 24 रन, 24 धावा स्कोर कार्ड मध्ये. 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके, 5 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच सन्मानजनक टोटल तुम्हाला रावेश संघाकडून पाहायला मिळेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड केले, बॉलर बॅक ड्राईव्ह फटका भावेश मागे आहेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळेल, थोडीशी फंबल होताना आपण पाहिले. त्या ठिकाणी 2 धावा येतील. अगदी पायाचा वेध घेताना हा चेंडू पण पाहिला, ज्या ठिकाणी 2 धावा आल्या. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्येत बदल, टोटल धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, 4 खेळाडू बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. तर अंतिम 4 बॉलमध्ये किती धावा येतील याची प्रतीक्षा आता करत कनिष्क अँड काव्या 11 रायबादेवी रावे बी संघाला लागले, त्यांच्या समर्थकांना लागले. डोंगरावर जितके प्रेक्षक बसले ते राव्याचे आहेत, कारण तो इलाका त्यांचा आहे, कारण त्यांच्याच परिसरात पाठीमागे आपण कधी रावे गाव आहे. यावेळेला हलकीशी कडा लागली, बॉल मागे चालला, फ्लॅश स्लिपला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झालाय, बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज झाले, नकार दिलाय करदर निखिलने. त्यामुळे आता इथून रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. आणखीन एक खेळाडू बाद या ठिकाणी बाद होताना 20 या धावसंख्येवरती फलंदाज बाद होता निशांत. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे निखिलने. त्याच्या बरोबरीने दीक्षित पाटील हा खरं तर खेळाडू चालला, आऊट झाला नितेश. 1 रन आणि 1 रनआउट अशी खरं तर कामगिरी पाहिली मागच्या बॉलवरती. 27 धावा धावफलकावरती. तर अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघा समोर आला तर निखिल कॉन्फिडन्स त्याने दाखवला, स्वतःवरती विश्वास ठेवत स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. यावेळेला वेगवान बॉल, प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर झाला. इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, या बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण टप्पा चांगला होता. हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. निर्धाव चेंडू, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये याच रावेश संघाने 30 धावसंख्येमध्ये रोखलं होतं. दिघाटी संघाला इथे जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल भेदून चाललाय सीमा पार, षटकार. त्याला मात्र सिक्सर प्लॉट मध्ये पाठवला निखिलने. शेवटचा बॉल 33 धावा धावफलकावरती. यावेळेला फुल टॉस ऑन ड्राईव्ह करत असताना वाईडी श्लोंगांना बॉल मागे चालला, सिंगल कम्प्लीट, सेकंडचा कॉल. दोन्ही खेळाडूंनी मात्र आता आपण पाहिलं या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा आल्या. या 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे त्या ठिकाणी 5 गडी बाद 35. 4 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती आल्या. 35 धावा म्हणजे येणारे 4 षटक 36 धावांचं समीकरण.
Hello, check. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. एका बाजूला टीम तारा आणि त्यांना फाईट करेल उसरली. टॉस जिंकला या ठिकाणी तारा या संघाने. निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण निवडले. एनी रिझन, काही कारण? सध्या आमचा एक बॉलर कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेऊन शक्यतो टार्गेट कमी सेट करून देऊ. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? आणि प्रतिस्पर्धी संघ आज उसरलीच्या अगेन्स्ट आपण फाईट करणार आहात. पहिल्यांदा त्यांच्यासोबत केलं आहे. आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी टॉस जिंकलाय तारा या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. हॅलो, 36 धावांचा टार्गेट चेस करायचं मैदानामध्ये. आणि चला लवकरात लवकर पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे आपण पाठवा. यानंतर तारा विपक्ष उसरली. तारा संघाने टॉस जिंकला. 11 स्टार तारा टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी पुढच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये इन्व्हाइट केलं उसरली संघाला. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. आता अंतिम खरं तर सामना आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर श्रीदत्त भातार विपक्ष दत्तगुरू वडाव ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा चौथा सामना. परंतु या अगोदर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना कोण जिंकेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल बघा. प्रशांत भाई प्रचंड खुश आहेत, व्हेरी हॅपी. 36 धावा जरी असल्या तरी रावे संघ आपण जर पाहिलं त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि हाच बॉलिंग अटॅक या सामन्यामध्ये निर्णायक राहील का हे पाहायचं आहे. धावा वाचवायच्या असतील तर मात्र दीक्षितला आदित्यला मात्र आता एक वेगळा प्रदर्शन द्यावं लागेल. वेगळा खरं तर परफॉर्मन्स त्या ठिकाणी करावा लागेल. आणि मागच्या सामन्यामध्ये लोकेश थोडासा अपयशी राहिला. त्यालाही चांगली बॅटिंग करायची. एका बाजूने सागरला सातत्य टिकवायचं परंतु लोकेश आणि त्याच्याबरोबरीने दिनेश शेलार हे दोन खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. मंगेश दादा शेलार खरं तर करंजाडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, त्यांना आपण पाहत आहे. शांत संयमी व्यक्तिमत्व, त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करू. प्रचंड चांगला प्रतिसाद तर आज या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये देखील मिळाला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहत आहे. 36 म्हटलं की 9.00 रविबाई आज खरं तर थोडेसे शांत आहेत. सुनील सुंटी मामा आणि रविबाई आज वेगळ्या मूडमध्ये आहेत. दक्ष स्ट्रायकरचे ओनर आकाश पाटील यांच्याकडून दीक्षितने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. दीक्षितने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 1000चं पारितोषिक येईल. तर मॅचला सुरुवात होईल. डावाला सुरुवात असताना स्ट्राईक एंडला असेल आपण पाहता फलंदाज दिनेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मोमेंटम टीमकडे आणला. चला गेम ऑन. यस, लेट्स प्ले. सर आपण डावाला सुरुवात करूया. 36चं टार्गेट 36 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. टार्गेट मोठं देखील नाही आणि तितकं सोपं देखील नसणार आहे या क्रीडांगणावरती. नक्कीच मोठी लढत तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला कमालीचा झेल पकडलाय.
शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. संकेतने झेल टिपत असताना मात्र पहिल्याच बॉलमध्ये धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान करंदडे टीमला. खेळाडू बाद झालाय. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. बघा लाईन क्रॉसिंग आहे. करंदडे संघाला सूचना असेल लाईन क्रॉसिंग आहे. लक्ष द्या. करदर तुम्हाला सूचना असेल जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा झटपट लगेच दुसरा खेळाडू आपण मैदानाकडे उतरवा. जर का लाईन क्रॉस झाली नाही तर मात्र पॅनल्टी तुम्हाला घोषित केली जाईल. ही महत्त्वाची सूचना राहील. तर सागर म्हात्रे आला लेफ्ट हँडेड बॅटर ज्याने मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 38 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती. तो खेळाडू त्या ठिकाणी आला. संकेतने चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. अगदी शॉर्ट कव्हरला सोपा झेल नव्हता. अतिशय वेगवान स्ट्रोक होता. तो चांगल्या पद्धतीने झेल त्याने कॅरी केला आणि पहिल्या बॉलवरती दिनेशला पण बाद होताना पाहिलं. आता या षटकामध्ये दीक्षित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर सागर म्हात्रे ज्याने स्विचिट लगावत मागचा सामना फिनिश करून दिला होता. तो खेळाडू स्ट्राईक एंडवरती सज्ज होताना राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हाताने फक्त दिशा दिल्या. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फील्ड झाला निखिलच्या माध्यमातून. कमालीची चपलाई मात्र हे खेळाडू दाखवतात. एनर्जॅटिक परफॉर्मन्स देत असताना हे खेळाडू सिंगल आली. एंड बदलला. पहिली रन अकाउंट ओपन होत असताना जय हनुमान करंदडे संघाचा पण बाद आहे. अकाउंट ओपन झालंय मैदानामध्ये. सागर म्हात्रे या खेळाडूचं अकाउंट ओपन झालंय जय हनुमान करंदडे या संघाचं. एक धाव आली. धावसंख्येमध्ये करता आता वाढ नाही तर सुरुवात झाली असंही म्हणायला हरकत नाही आहे. दीक्षितचं षटक पॉवर प्ले ऑन आणि खूप चांगलं फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन. माळूला आपण पाहता मिडॉनला संघाचा प्रमुख खेळाडू आहे. राहिला होता पण इथे षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 7 वरती पोहोचले पहिल्या 3 चेंडूवरती. पहिला बॉल विकेट त्यानंतर सिंगल. बघा चेंडू मैदानामध्ये येतात प्लीज. प्रॅक्टिस बॉल जे प्रॅक्टिस करतात बाहेर मैदानात त्यांना विनंती आपण आतमध्ये बॉल येता कामा नये प्लीज. थोडं सहकार्य करा. याही वेळेला आपण पहिला बॅकफुटला येऊन मात्र वेगवान स्ट्रोक खेळायचा होता परंतु फुल लेंथ डिलिव्हरी. अगदी हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पण पाहिला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी फेकावे लागतील. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर फलंदाजामध्ये क्रिएट होईल आणि त्याहीपेक्षा आघाडीचे खेळाडू जर का बाद करण्यामध्ये यश मिळालं फिल्डिंग करणाऱ्या कनिष्क अँड काव्या 11 रायबादेवी रावे बी संघाला तर नक्कीच तुम्हाला करंदडे संघावरती प्रेशर टाकता येईल. त्या संघाला तुम्हाला डॉमिनेट करता येईल. हाच प्रयत्न करायचा आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. ब्लॉक हॉल लो फुलटॉस होता. थोडे एक स्टेप पुढे आले असे स्टेप आउट झाले तर कदाचित हा बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट करता आला असं. पण दीक्षितची गती वाढली बघा. षटकार मारल्यानंतर तो अतिशय वेगवान झालाय. भन्नाट वेग त्याने धारण केलाय आणि हे गरजेचं आहे. तुम्हाला कमबॅक करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये. समोर संघ कोणता आहे खेळाडू कोणता आहे त्याहीपेक्षा मी माझ्याकडे असणारे चांगले बॉल या ठिकाणी विकेटमध्ये डिलिव्हर करेल आणि आपल्या संघाला चांगलं योगदान देईल. हाच एक पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला सामन्यामध्ये दाखवायचा आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल ड्राईव्ह लेंथ होते होता. हलक्या हाताने माझा ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली. जबरदस्त एफर्ट्स. एक धाव या बॉलवरती आणि षटकार अपवाद राहिला. अन्यथा हे षटक राहिलं निर्णायक कारण या षटकामध्ये आल्या एक गडी बाद. 8 धावा मॅच ऑन आहे. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी 28 धावांचं समीकरण.
त्याला गडी बाजाला 1 सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आणखीन एक प्रमुख गोलंदाज आपण पाहता रावेश संघाचा आदित्य पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. खरं तर येत्या नवीन वर्षामध्ये येणाऱ्या 15 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान पेन नगरपालिकेचं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज मैदान या मैदानावरती तुम्ही पाहताय आणखीन एक पेन तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे दत्ता कांबळे समाजसेवक DK चषक यांच्या करता आपण DK चषकाची स्पर्धा पाहणार आहात. आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल जरूर आपण आमच्याशी संपर्क साधू शकताय. कोला टाकला चेंडू होता पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा हा बॉल आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल मॅच ऑन 17 बॉल 28 17 चेंडू 28 एक एक पाऊल पुढे टाकत जायचं आहे. खरं तर आपण पहिला थंडीमध्ये जेव्हा प्रचंड धुकं पडतं त्या धुक्याने देखील आपल्याला बरंच काय शिकवलं आहे. त्या धुक्यातून एक एक पाऊल टाकत तुम्ही पुढे जा तुम्हाला आपोआप मार्ग मोकळा होताना दिसेल. आणि तसंच करायचं आहे. हळूहळू मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करायचा आहे. रावे संघाला सबमरीन डिलिव्हरी वेगवान तेज तरार फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल निर्धाव चेंडू 16 चेंडू आणि 28. मी मगाशी उल्लेख केला या संघाचा. खरं या संघाकडे यंगस्टर आहेत आणि सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहेत हे खेळाडू. आणि इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहेत ती म्हणजे फक्त आणि फक्त 8. एक गडी बाद. शॉर्ट ऑफ लेन थोडासा संघर्ष करतो त्या ठिकाणी लोकेश. आता त्याने अगदी सहजगत्या सिंगल घेतली त्याला स्ट्राईक द्यायची होती सागरला आणि आपण पाहता सागर मात्र आता स्ट्राईक एंडला आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे त्यामुळे थोडासा दबाव फिल्डिंग टीमवरती देखील असेल. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करावा लागतो या ठिकाणी. आता येणारे बॉल 15 आणि विजयासाठी तब्बल 27 धावा 15 चेंडू आणि 27चं समीकरण. कविराज आमचे खरं स्कोरर आहेत या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय निर्णायक राहील. आणि साईप्रीत लाईव्हची टीम चंदू आणि प्रेम हे चॅनल आपण जर का घर बसल्या TV पाहत असाल किंवा खरं तर मोबाईलमध्ये जर काही स्पर्धा पाहत असाल ऑफिसमध्ये आपल्या लॅपटॉपवरती स्पर्धा पाहत असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगलं योगदान राहिले या स्पर्धेसाठी. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस म्हणजे साईप्रीत. तुम्हाला खरं तर LED स्क्रीन एखाद्या इव्हेंटला हवी असेल किंवा उत्तम दर्जाची फोटोग्राफी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच चंदू आणि प्रेम यांच्याशी आपण संपर्क साधू शकताय. प्री वेडिंगचं शूटिंगचा एक देखील चांगलं योगदान राहिलं. इथे आणखीन एक डॉट जबरदस्त वेगवान गोलंदाजी वेग आणि वेगच पाहायला मिळाला आदित्यकडून. प्रचंड वेग. जसजसे डॉट बॉल येत आहेत तसतसा हा सामना जड होत चाललाय. मागच्याही मॅचमध्ये जयनमन करंजाडे संघाला 12 बॉल 30चं समीकरण होतं. तिथून सामना या संघाने जिंकला होता गोवटणे संघाच्या आगेच. त्यामुळे आता इथून विकेट घ्यावे लागतील. जर का सागर मात्र शेवटपर्यंत उभा राहिला तर हा सामना सोपा होईल करंजाडे संघाला. रिव्हर्सचा प्रयत्न अल्टीपल्टी शॉट खेळायचा परंतु बॉल त्या ठिकाणी चाललाय मागे. वाईटचा इशारा बघा. त्याने स्टान्स डाव्या हाताने घेतलाय फक्त स्विच इट खेळायचा प्रयत्न केलाय त्यामुळे हा पंचाने निर्णय दिला वाईट बॉल कॉल चा इशारा आलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल 10 धावा. आता येणारे काही बॉल 26 धावांचं समीकरण. येणारे काही चेंडू आणि 26 धावा. सरळ बॅटने धावा येत नाही त्यामुळे स्विचिटचा प्रयत्न झाला होता. क्लीन बॉल गोल्डन विकेट. जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आता रावे संघाच्या खेम्यामध्ये. सागर सारखा एक धाकड फलंदाज मॅच विनर फलंदाज मॅच फिनिशर फलंदाज त्याला मात्र बाद केलंय या ठिकाणी आदित्य पाटील या गोलंदाजाने. आता मॅच ऑन. येणारे काही बॉल विजयासाठी आता 26 धावांची गरज. सागर मात्रे बाद झालाय. आनंदाचं वातावरण रावे संघाच्या खेम्यामध्ये. डाव्या हाताचा खेळाडू बाद होणं गरजेचं होतं आणि ते केलंय खरं तर आदित्यने. फुल लेंथ डिलिव्हरी त्या ठिकाणी क्लीन बॉल झाला खेळाडू सागर. नवीन फलंदाज विशाल भोईर इन ॲट नंबर 4. 13 चेंडू आणि 26 धावा. आता खरं तर लोकेशला जबाबदारी स्वीकारावी लागेल. संघाचा ओपनिंग ब्लास्टर आणि त्याच्याबरोबरने मिडल ऑर्डर मधला आणखीन एक ताकदवर खेळाडू. 13 चेंडू आणि 26 13 बॉल 26 धावा हे समीकरण. मॅच ऑन. पर बॉल 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करायच्या मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान करंजाडे संघाला
तर एका बाजूनं रावे टीमला या धावा डिपेंड करायच्या. त्या ठिकाणी 26 अंतिम चेंडू आपण पाहताय. खरं तर आपण पाहता या षटकातला आदित्यने कमालीचं कमबॅक केलं. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल फटका चांगला होता. ऑन द राईज केले, फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषा पार. हा चौकार बाउन्सर आदित्यच्या, कारण पहिले काही बॉल त्याने लेंथ बॉल टाकले होते आणि इथे आपण पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉलचा वापर करत असताना हलकीशी दिशा दिली फलंदाज विशालने. चौकार आला. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 22 धावांचं समीकरण. बारा बॉल 22, 12 चेंडूमध्ये आता 22 तर समीकरण आपण पाहता मैदानामध्ये आलंय. नक्कीच आता थोडंसं दबाव दडपण दोन्ही संघांमध्ये राहील, कारण हा सामना पूर्णपणे बॅलन्स झालाय. या क्षणाला आपण जर पाहिलं तर 50-50 विनिंग प्रेडिक्शन. तिसरं षटक ठरवेल कोणता संघ विजयाकडे मार्गक्रमण करेल, कोणत्या संघाचं पारडं या मॅचमध्ये जड होईल, कोणता संघ विजया दिशेने वाटचाल करेल ठरवणार हे षटक असेल. आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्गपती गोलंदाज झालाय जय पाटील. उंच खरंतर बॉडी लँग्वेजचा देहबोलीचा खेळाडू. त्याचे आपण पाहिले सडपातळ बांधा, परंतु उंची अतिशय चांगली आहे आणि त्याच उंचीने त्याला मात्र आता इथे बॉल फेकावे लागतील मैदानामध्ये. समोर लोकेश यावेळेला ऑन साईडला स्लॉग हिट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणि बघा काय छेल टिपलाय. आम्हाला दिसत नाही इकडे काय व्यासपीठातून, परंतु हावभाव सांगितले खरंतर खेळाडूंचे की इथे छेल झालाय की नाही हे चेक करत आपण आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून. अगदी लास्ट मुमेंटला काय गोष्टी घडल्यात. चला 12वा खेळाडू आपण शांत राहा. आमच्या अंपायर्स फक्त निर्णय घेतील. संकेत सर असतील ते निर्णय घेतील. जर का इथे षटकार आला तर मात्र टेन्शन तुम्हाला रावे संघाच्या खेम्यामध्ये, आणि जर का विकेट मिळाला तर मात्र सेलिब्रेशन जल्लोष तुम्हाला रावे संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. बारावा खेळाडू कोणीच बोल नका. तुम्ही जरी सांगितलं तरी तुमचा कोण ऐकणार नाही. फक्त कमिटी आणि पंच निर्णय घेतील. त्यामुळे आपण थोडासा सायलेंट शांत बसा. जो निर्णय येईल तोच निर्णय दिला जाईल. चला आता दोन्ही डगआउट्स मध्ये चलबिचल सुरू झाले. निर्णय काय येईल, प्रतीक्षा काय असेल. एक एक विकेट खेळाडू बाद. विकेट मिळाला पहिल्याच बॉलवरती लोकेशचा. आक्रमक फटका होता आणि या दिशेने फटका खेळणं सोपं नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल लोकेशला. आता 11 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. पुन्हा चेक करूया. असं काही नाही, कॅमेऱ्यामध्ये गोष्टी आहेत. जरी निर्णय दिला असता तरी कॅमेऱ्यामध्ये जे योग्य आलं तेच निर्णय मैदानामध्ये पोहोचवला जाईल. क्लॅरिफिकेशन केलं जाईल पुन्हा एकदा. चला निर्णय पेंडिंग आहे. निर्णय पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. चला तिसरे अंपायर. एक मिनिट.
तिसऱ्या अंपायर तेच निर्णय घेतील पुन्हा. संकेत सर आपण एकदा चेक करा बघा. आता सर्वांनी शांत राहा. या तिन्ही पंच आपण एकदा चेक करून घ्या. चला सर तिन्ही पंच या एकदा चेक करा कारण हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डिसिजन देऊ नका सर. संकेत सर हे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चेक करा आणि मगच निर्णय घ्या. खेळाडू बाद निर्णय दिलाय. चला आपला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आता. खरं तर लोकेश भगतला. यस थँक्यू. पंचाचा निर्णय आलाय या ठिकाणी खेळाडू बाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅन आपण देखील शांत राहा. थोडासा दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. तर अजून मॅच ऑन आहे. 11 बॉल 22. लोकेशचा हा बॉल ट्रॅव्हल झाला असता सीमारेषा पलीकडे तर मात्र टेन्शन वाढलं असतं. पण तो जय चालला मैदानाकडे. आणखीन एक स्फोटक असा खेळाडू मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज. 11 चेंडू आणि 22 धाबा. 11 बॉल 22 रिले फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. 11-22चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. शेवटचे 11 चेंडू आणि 22. मॅच ऑन आहे. अगदी बॅलन्स सामना आहे. दबाव दडपण आता दोन्ही टीमवरती असेल. कोण जिंकणार हा सामना. कनिष्क अँड काव्या 11 रायबादेवी रावे बी के एका बाजूने जय हनुमान करंजाडे यासाठी हा संघर्ष. एखाद मोठा फटका जर का या ॲक्शनला आला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल करंजाडे संघ. आणखीन एखादा विकेट किंवा डॉट बॉल टाकला गोलंदाज जयने. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी स्क्वेअर लेग मध्ये फटका डीप मध्ये निखिल बॉल पर्यंत पोहोचला. चेंडू उचललाय. एक धाव असेल या बॉलवरती. फक्त सिंगल. शेवटचे बॉल 10 आणि विजयासाठी आता 21 धावा. 10-21 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ संघर्षाचा मैदान सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. पण एका संघाला पुढच्या फेरीमध्ये जाता येईल तर एका संघाला या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. यावेळेला हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना हा फटका मागे चाललाय. सुनील बघा विकेट किपर किती चप्पल आहे. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला. तत्वर 2 धावा आल्या. एक एक रन महत्वाचे या मॅच मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि सुनील विकेट किपर असताना तो
गली क्षेत्राकडे शॉर्ट पॉईंटला पोहोचला, त्याने थ्रो केला. भरपूर क्विक ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चला फिल्डिंग लावून घ्या, थोडासा डोकं शांत ठेवा, टाईमपास नको, नो टाईमपास. 9 चेंडूमध्ये आता 19. मागचा सामना देखील सेम याच करत स्टेजला आला होता करंजाडे संघाच्या वाट्याला, आणि तेव्हा दिनेशने चांगली सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर सागरने वेल फिनिश केला सामना. आता इथे ही भूमिका विशाल आणि जयला साकारावी लागेल आपल्या संघासाठी. तर एका बाजूने ज्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये खरं तर जे सातत्य टिकवून दिलं आहे दीक्षित आणि आदित्यने, त्याच्यावरती चांगलं काम करत असताना त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र या षटकामध्ये कमबॅक करायचा जयला. ओव्हर द स्टम्प्स, फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका, संकेत डाऊन द बॉल. प्रयत्न चांगले झाले होते. थ्रो झालाय, सेकंड पूर्ण होईल का? विशाल पोहोचलाय. 2 धावा आल्या. बघा आता दबाव फिल्डिंग टीमवरती, दबाव फलंदाजांवरती आहे या मॅचमध्ये. हा झेल टिपला असता तर कदाचित 2 धावा वाचल्या असत्या आणि 1 विकेट मिळाला असता. आणखीन दबाव तुम्हाला टाकता आला असता करंजाडे संघावरती, परंतु असं घडलेलं नाही. जीवनदान मिळालं त्या ठिकाणी विशालला. आणि आता समीकरण म्हणलं आपण जर पाहिलं, 8 चेंडूमध्ये 17, 8 बॉल 17, 8 चेंडू आणि 17 धावा, हे समीकरण मैदानामध्ये आलेलं आहे. तर ही मॅच कोण जिंकणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे, इथून कोणता संघ पुढे जाईल. क्रिकेट म्हटलं की जर तर याला महत्त्व नाही आहे, परंतु भविष्यवाणी देखील आपण करू शकत नाही आहे. फक्त आपण प्रेडिक्शन लावू शकतोय, असं झालं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. पण तो 8-17 असताना मात्र लो फुल टॉस ऑन साईडला घेऊन काढलाय अलॉंग द कार्पेट. हा चेंडू मिड विकेटला बॉल चाललाय. विशाल थोडासा इंज्युअर्ड झालाय, फक्त सिंगल आली आहे. 7 बॉल आणि 16 धावा, 7 चेंडूमध्ये 16 धावा. डगआउटमध्ये एकच प्रतीक्षा असेल, स्कोरिंग शॉट केव्हा येईल, एखादा मोठा फटका कधी येईल तो त्यांना हवा आहे. 7 चेंडूमध्ये 16 धावा चं समीकरण. चांगला खेळ. कनिष्कॅन काव्या 11, रायबादेवी राबे बी विपक्ष जय हनुमान करंजाडे, अशी ही मोठी लढत सध्या प्रेक्षकांच्या बेरीला आली आहे. मधल्या खरं तर आपण मध्य सत्राकडे आहोत. यावेळेला बॉलला सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि इथे हा निर्णय अतिशय योग्य होता. वाईट बॉलचा इशाराला जय हा खेळाडू स्ट्राईक एंडला आहे. आता मात्र 7-15, 7 चेंडूमध्ये 15 धावा, तर समीकरण 21 धावा धावफलकावरती आल्या. 7 बॉल 15. प्रत्येक सामने या स्पर्धेमध्ये उत्कंठावर्धक झाले, रोमांचक झाले, आणि त्याच रोमांचक परिस्थितीमध्ये हा सामना चालला. इथे बघा दबाव थोडासा जयवर्दी गोलंदाज आहेत त्या ठिकाणी, जय पाटील, आणि समोर आहेत फलंदाज जय भोईर. दोघांच्या नावामध्ये जय आहे, परंतु कोणता संघ या ठिकाणी विजयी होईल आणि कोणत्या संघाच्या बाळाला पराजय येईल हे देखील पाहायचं आहे. लास्ट बॉल या षटकामधला अतिशय निर्णायक चेंडू आहे, महत्वाचा बॉल. वेगवान तेज सर्रार डॉट बॉल पाहायला मिळाला. आता सामना थोडासा जड होत चालला करंजाडे संघाच्या वाट्याला. 6 बॉल आणि 15 धावा, अंतिम 6 चेंडू आणि 15, हे समीकरण आता मैदानाकडे आलंय. चला शॉर्ट टी मीटिंग बाळू, सामना आपण लगेच सुरू ठेवा. या आपण ऐकूया संगीत, तत्पूर्वी पाण्याची व्यवस्था आपण करून घ्या. डीजे कडे जाऊया. बघा विकेटच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत, विकेट किपरच्या मागे जे उभे प्रेक्षक आहेत, ते रेलिंगवर आपण जास्त जोर देऊ नका. रेलिंग घेऊन मागे जाल. खाली बघा खोलगट भाग आहे. आवाज गेला असेल, यस थँक्यू. कारण रेलिंगवर आपण जास्त लोड देऊ नका. मागे खोलगट भाग आहे, तिथे तुम्ही जाल खाली. स्वतःची काळजी घ्या. आणि बघा डोंगरावरती बसलेले प्रेक्षक, त्यांना मात्र एक एरियल व्ह्यू मिळतो अगदी उंचावरून. अंतिम षटक, शेवटच्या षटकाची जबाबदारी आता आली आहे संकेतकडे, ज्याने पहिल्याच बॉलमध्ये कव्हर्सला चांगला झेल टिपला होता. आता 15 धाबा तो वाचवेल का? खरं तर आता रावेश संघाच्या पाठीराख्याने देव पाण्यात ठेवले असेल. संकेतच्या षटकामध्ये 15 धाबा संकेतने वाचवल्या तर नक्कीच सामना आपला जिंकेल, आपला संघ पुढे जाईल. आणि एका बाजूने खरं आपण पाहता आक्रमक भूमिका आता विशाल आणि जयला साकारावी लागेल या मॅचच्या दरम्यान.
स्कोरिंग शॉट, मोठा एक फटका, सिंगल डबल रन हव्यात या ठिकाणी आपण पाहताय करंजाडे संघाला. करंजाडे म्हटलं की नेहमी आपण जर पाहिला संघर्ष करणारा हा संघ. शेवटचा बॉल विकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणं देखील फार कठीण झालंय. अशी ही लढत, चुरशीची लढत, अटीतटीची लढत, निर्णायक लढत, संघर्षमय लढत आपण मैदानामध्ये एन्जॉय करताय. 6 बॉल 15, 6-15 पहिले 3 चेंडू ठरवतील या मॅचमध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. 6-15 करायच्यात का तर संकेतकडे जबाबदारी आली आहे या षटकाची. सुनील मार्गदर्शन करतो, बाळू आपण पाहता मैदानामध्ये उभा आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने धावा रोखता येतील याच्या गेम प्लॅनिंग करत असताना, रणनीती आखत असताना या मॅचच्या दरम्यान अंतिम 6 बॉल 15 हे कॅल्क्युलेशन आपण पाहत आहे. अतिशय मोठी लढत आता आपण सध्या एन्जॉय करतोय मैदानामध्ये. निर्णायक मॅच. हा सामना कोण जिंकणार, पुढे कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचणार सुपर 10ला, आणि आज एक संघ आम्ही सुपर 4ला क्वालिफाय करणार आहोत. मैत्री चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व ज्यावर तमाम हमरापूर वासियांना आहे गर्व. हे पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि पहिल्याच पर्वामध्ये एक मोठी मॅच. ऑन साइडला पूल करत असताना बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. विशालच्या माध्यमातून हा बाहुबली स्ट्रोक षटकार. पहिल्याच बॉलवरती धमाका विशालचा. आता 5 चेंडूमध्ये आपण पाहताय 9 धावांची गरज. अंतिम षटक, अंतिम षटक. धाबा वाचवता येतील का हा एक प्रश्न पडलाय आणि इथे आपण पाहिलं आता 5 बॉल आणि 9 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा थ्रिल तुम्ही अनुभवताय, रोमांचक थरार तुम्ही पाहताय या सामन्यामध्ये. रावे विपक्ष करंजाडे. मोठी विश्रांती मिळेल हा सामना जिंकल्यानंतर, कारण पुढचे 3 सामने आणि त्यानंतर शेवटचा सामना होईल. त्यामुळे हा सामना जिंकून घरी कोणता संघ झाला आणि इथेच कोणत्या संघाला थांबावला गेलं पाहायचं. 5 बॉल 9. संकेत हा सामना वाचवेल का, संकेत आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल का हे पाहायचं. राऊंड द विकेट. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल नाही तर रावे संघासाठी हॉट बॉल आहे. 4 बॉल 9. अजून एक मोठा फटका हवा आहे, अजून एक मोठा फटका हवा आहे. एक षटकार आपण पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉलवरती, त्यानंतर फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अतिशय वेगवान बॉल, तोही आपण पहिला टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. आता अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया या मॅचमध्ये. हा निर्धार मध्ये दोन्ही संघाने घेतलाय. यावेळेला देखील आपण पाहताय एज अँड टेकन. खेळाडू बाथ गॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल विशाल या फलंदाजाला. तीन बॉल 9. भूषण खैरे हा खेळाडू मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहता. विशालने एक षटकार लगावला होता, खरं तर विजयाचं दार ठोठावलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याला खरं तर आपण पाहिलं बॅकफूटला ढकललं मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संकेत पाटील या गोलंदाजाने पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती आक्रमण, सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. आता अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. 3 बॉल 9. व्हॉट अ मॅच. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं असं म्हणतात. आणि इथे आपण पाहता हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खरं तर असं म्हणतात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न हे नेहमी पूर्ण होत असतात. आणि आपण घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे किंवा तो योग्य कसा ठरवायचा आता हे या खेळाडून दाखवायचं आहे. मैदानामध्ये आपण जर पाहिलं वातावरण टाईट झालंय. 3 बॉल 9. अंतिम षटकातील 3 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला आपण पाहिला ऑन द राईज घेत असताना लॉंग ऑफ मध्ये हा फटका आलाय. फक्त सिंगल आली आहे. आता 2 चेंडू मध्ये 8 धावा. या बॉलवरती किमान 2 किंबहुना त्याही पेक्षा जास्त धावा कराव्याच लागतील. या बॉलवरती 2 किंबहुना त्याही पेक्षा धावा जास्त कराव्या लागतील फलंदाज जय भोईरला. आणि एक निर्णायक चेंडू, एक डॉट बॉल, एक विकेट या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देईल कनिष्का आणि काव्या 11 रायबादेवी राबे या संघाला. वॉट अ मॅच. 2 बॉल 8. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र टेन्शन. 2 चेंडू आणि 8 चं समीकरण मैदानाकडे आलंय. सामना कोण जिंकणार, चल बिचल सुरू झाले दोन्ही डगआउट मध्ये. हा सामना पुढे कसा जाईल. अंतिम 2 बॉल आणि 8 धाबा. अशा अनेक सामने आपण पाहिले. अनेक वेळा याच मैदानामध्ये 3-13 असताना मात्र शिरडोन संघ पराभूत झाला. लगातार 2 षटकार त्यांनी मारले आणि लास्ट बॉल वरती विकेट आणि एक शॉर्ट रन निर्णायक राहिली होती त्या मॅच मध्ये. 2 बॉल 8. यावेळेला बॅकफुटला आले, ऑन साइडला पूल केला बॉलला, चाललाय मागे, वाईडिश लॉंग आणला. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार. 6 धावा. सामना संपलेला नाहीये. फलंदाज जय भोईरने या षटकारामध्ये आपला दाखवला बॅटिंगचा थाट. आणि इथे आपण पाहिला राबे संघाची आता लावली वाट. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावा. फिल्डिंग लावून घ्या. बघा एक शॉर्ट बॉल या मॅच मध्ये मात्र आता कलाटणी देतो. आणि काय फटका सजवलाय. कॉन्फिडन्स लेवल बघा जय भोईरचा किती चांगला होता. अगर तर कठीण जरा थोडं स्पीडअप करा. रावेश संघाला सूचना राहील. फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला 2 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. कठीण काळात मात्र संघर्ष तुम्हाला हा करावाच लागतो. आणि इथे संघर्ष करतो मैदानामध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी फलंदाज जय भोईर. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 2. आता फिल्डिंग डिपार्टमेंट देखील त्या ठिकाणी त्यांना चांगलं ठेवावं लागेल. एखादा ओव्हर थ्रो झाला तरी मात्र सेकंडचा कॉल होऊ शकतोय. परंतु इथे 1 बॉल 2. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर झालाय. कॉन्फिडन्स लेवल दोन्ही संघ खेळाडूंचा वाढलाय. एकदा जोरदार ठेवलाय मॅच साठी. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावा. संकेत टू जय. राऊंड विकेट संकेत सज्ज. आणि इथे हा डॉट बॉल. हा सामना बघा सुनीलच्या उड्या बघा. आणि इथे जल्लोष सेलिब्रेशन करत असताना ग्रेट कमबॅक केलं राबे संघाने. हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. कनिष्का आणि काव्या 11 आई रायबादेवी राबे बी संघाने. अभिनंदन टीम राबे. हार्ड लक टीम करंजाडे. चला तारा उसारली 11चा तारा संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. आणि उसारली संघाला विनंती राहील आपण डगआउट मध्ये बसून घ्या खेळाडू कक्षामध्ये. जबरदस्त खरं तर इथे बिगिट करण्याचा प्रयत्न व्हायला होता पण तो कट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. हार्ड लक. यस.